अमित शहा हे अब्दालीचे राजकीय वंशज आहेत असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला। काही दिवसांपूर्वी पुण्यातच शहांनी उद्धव ठाकरेंना औरंगजेब फॅन क्लबचा नेता म्हटलं होतं आणि त्यावरून सुरू झालेला वाद आता अब्दालीपर्यंत पोहोचलाय। औरंगजेब फॅन क्लब कौन है? जरा जोर से बोलो। आणि त्यांचे मोरके कोण कोण आले होते और उसका नेता कौन है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने। अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा। उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत असं म्हणणाऱ्या अमित शहांना उद्धव ठाकरेंनी अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज असं म्हणत उत्तर दिलंय। पुण्यातल्या मेळाव्यातील भाषणात ठाकरेंनी मुख्यत्वे अमित शहांवर टीका करून हल्लाबोल केला। औरंगजेब फैन क्लब कौन है? जरा जोर से बोलो। और उसका नेता कौन है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने। अपने आप को बाला साहब का वारिस कहने वाले उद्धव जी कसाब को बिरयानी खिलाने वाले लोगों के साथ बैठे हैं। उद्धव जी याकूब को छोड़ने की गुहार लगाने वाले के साथ आप बैठे हो। आणि त्यांचे मोरके कोण? अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा। तो पण शाहच होता। अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळायला आला होता। आम्हाला हिंदुत्व शिकवतोय। अरे नवाज शरीफचा केक खाणारी अवलाद तुमची, तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं। एक दोन नव्हे तर भाषणात अनेकदा ठाकरेंनी अमित शहांचा उल्लेख अब्दाली म्हणूनच केला। अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा। अहमद शाह अब्दाली, अहमद शाह अब्दालीचा त्या अब्दालीला विचारा, त्या अहमद शाह अब्दालीच्या राजकीय वंशज अमित शहाना विचारतोय। हे अब्दाली हे तुमच्या मोदी आणि अब्दालीची हीच योजना आहे। अहमद शाह अब्दाली असाल आणि आहातच। हा अहमद शाह अब्दाली अमित शहाना सांगतोय, अब्दालीला सांगतोय। अब्दाली तुमच्या भाजपवर तो अहमद शाह होता, हे अमित शाह आहेत। मला तुम्ही नकली संतान म्हणता तेव्हा लाज नाही वाटत? मला तुम्ही औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणताना तुमची जीभ नाही अडखळत? मग तुम्ही अहमद शाह अब्दाली असाल आणि आहातच। जर तुम्ही हक्काचं मागाल तर याद राखा, मोदी आणि अब्दालीची हीच योजना आहे। हा अहमद शाह अब्दाली पाहिजे का मी पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे। हे भाषण करून जे अमित शहांनी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब, आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं। खरं म्हणजे आम्हीही त्या ठिकाणी त्यांच्यावर यापेक्षा वाईट बोलू शकतो, परंतु आम्हाला राजकीय संस्कार आहेत। योग्य वेळी त्यांच्या या सगळ्या गोष्टींना जशास तसं उत्तर सुद्धा देण्याचे तयार आहे। यानंतर एकतर तू राहीन किंवा मी हे विधान फडणवीसांसाठी नव्हे तर महाराष्ट्र लुटणाऱ्या भाजपसाठी आहे असं म्हणत फडणवीसांवर त्यांनी ढेकूण म्हणूनही टीका केली। सगळ्यांनी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे। एक तर तू तरी राहशील तर मी तरी राहील। मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो, मी आजपर्यंत बोललो नव्हतो। ते सातत्याने आरोप करतायत तरी मी शांत आहे, कारण मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही, कोणावर डूक ठेवून राहत नाही। पण माझा एक सिद्धांत पक्का आहे, मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणी नादी लागलं तर सोडत नाही। मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय, मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाला लागू नका रे। तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस। एक तर तू राहशील किंवा मी राहीन। आणि इकडे मला माहित नाही, माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवले। काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं। मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही। मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे
महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष देखण्याला कधी आव्हान नाही देत. देखणं अशी अंगठ्याने चिरडायची असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरसांची काही पत्र वाचून उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावरच्या हिंदुत्व सोडल्याच्या आरोपांवरून भाजपलाच सवाल केले. देवरसांनी 2 पत्र ही तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींना लिहिली होती आणि त्याच्यामध्ये संघ म्हणजे काय आहे ते त्यांनी सांगितलं होतं. कुरान तथा ईसाई धर्म, ईसा मसीह, बाइबल इनके संबंध में संघ में अनुचित शब्द का भी प्रयोग नहीं होता. इतना ही नहीं बल्कि सर्व धर्म समभाव यानी एक सत विप्रहा बहुधा वदंती, यह जो हिंदुओं की विशेषता है उसी को संघ सर्वोपरि मानता है. मग हे कोणाचा फॅन क्लब आहे? मग त्या अब्दालीला विचारा, अहमद शहाचा जो वंशज वळवळतो ना इकडे येऊन बोंबलून गेला, त्यांना विचारा की हे हिंदुत्व म्हणून तुम्हाला संघ नकोय का? निवडणुकीच्या शेवटच्या सुमारास नड्डा जे बोलले होते की आता आम्हाला संघाची गरज नाही, कारण संघाचं हिंदुत्व अमित शहाना मान्य आहे की नाही हे तुमच्या समोर मी जाहीर त्या अहमद शाह अब्दालीच्या राजकीय वंशज अमित शहाना विचारतोय. हे राजकीय वंशज आहेत त्यांचे, तोडा फोडा आणि राज्य करा. ज्यांनी जाज्वल्य हिंदुत्व सांगितलं ते हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हेही जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना मी बघितले त्यावेळी मला मनापासून दुःख झालं की आता या ठिकाणी खरं म्हणजे कोणाकडनं आपण अपेक्षा करावी. आणि म्हणून आमचा विरोध कुठल्या जातीला धर्माला नाही आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, लांगूल चालन चालणार नाही. पुण्यातली पूरस्थिती आणि संसदेच्या छतावरून गळणाऱ्या पाण्याच्या व्हायरल व्हिडिओवरूनही ठाकरेंनी भाजपला लक्ष केलं. हे जे नवीन संसद भवन आहे ते ज्यांनी बांधलं तोच कॉन्ट्रॅक्टर या नदी बुजवण्याचं काम करतोय, ही माझी माहिती आहे. अरे तुम्ही 12 महिन्यात जे संसद भवन बांधले ते गळते त्याचा हिशोब पहिला द्या आणि मग आमच्याकडे 70 वर्षाचा हिशोब मागा. 70 साल में क्या किया? तुमचं सगळंच गळतंय ना. म्हणजे जे बांधलंय ते मी बोलतोय. काय शब्द अर्थाचा अनर्थ करू नका. बाकी कुठे मी काही पाहिलेलं नाही. दुसरीकडे सरकारची मुदत संपत आली तरी अद्याप कोर्टात आमदार अपात्रतेचा निर्णय प्रलंबित असल्यानं ठाकरेंनी दिरंगाईवरूनही नाराजी व्यक्त केली. तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलात. सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागणार आहे उद्या का 6 तारखेला सुनावणी आहे. आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे. येत्या 5, 10, 50 वर्षामध्ये निकाल नक्की लागेल. ना आता एवढा आमचा विश्वास आहे, आमचा अंधविश्वास आहे न्यायदेवतेवरती. एक 50 वर्षामध्ये निकाल नक्की लागेल. पण तो निकाल लागायचा तेव्हा लागेल. मी जनतेच्या न्यायालयामध्ये निकाल मागण्यासाठी न्याय मागायला आलेलो आहे. भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है. काही दिवसांपूर्वी अमित शहांनी शरद पवार आणि ठाकरेंना लक्ष करत पुण्यातूनच विधानसभेचं रणशिंग फुंकलं होतं. त्यानंतर पवार आणि ठाकरेंनीही पुण्यातूनच शहांवर हल्लाबोल केलाय. औरंगजेब फैन क्लब कौन है? जरा जोर से बोलो. आणि त्यांचे मोरके कोण आले होते? और उसका नेता कौन है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने. अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा. प्रदीप कापसेसह रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.